सर्वांना नमस्कार. परीक्षेला सामोरे जाताना हा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय ऑनलाईन चर्चासत्र आपण सुरू केलेला आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षण विभाग, खानापूर पंचायत समिती विटा आयोजित परीक्षेला सामोरे जाताना हा इयत्ता 10वीच्या मुलांसाठी सन 2023-24 या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाचा आजचा 8वा दिवस आहे. 8वं पुष्प आहे आणि आजचा विषय आहे विज्ञान भाग 1 सायन्स 1 पार्ट 1. आणि आजचं हे 8वं पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख तज्ञ मार्गदर्शक म्हणून सौ इंदिराबाई भिडे कन्या प्रशाला विटाच्या सहाय्यक शिक्षिका माननीय सौ अर्चना प्रसाद कुलकर्णी या ठिकाणी आपल्या या चर्चासत्रासाठी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी समग्र शिक्षण विभाग खानापूर पंचायत समितीमार्फत सहर्ष स्वागत आहे. त्यांचा मी थोडासा अल्पपरिचय करून देतो. या सध्या इंदिराबाई भिडे कन्या प्रशाला विटा या ठिकाणी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एकूण सेवा 17 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्यांनी बराच काळ हा सांगली येथील कैलासवासी गरा पुरोहित कन्या प्रशाला सांगली या ठिकाणी जवळजवळ 17 वर्ष विज्ञान आणि गणित विषयाचं अध्यापन केलेलं आहे. आणि आता मला वाटतं 1 वर्ष झालं सौ इंदिराबाई भिडे कन्या प्रशाला विटा या ठिकाणी कार्यरत आहेत. विज्ञान विषयातील उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर विज्ञान आणि गणित विषयाचं इयत्ता 10वीचे पेपर तपासणीचे त्यांचा एक सुरुवातीपासूनच 17 वर्षामध्ये 10-12 वर्ष तरी अनुभव आहे. अशा या आपल्या सर्वांच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका आपल्याला आज लाभलेल्या आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपलं आजच्या या चर्चासत्रासाठी आपल्याला जो विषय दिलेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याविषयी पुढचा जो पाऊण तास आपल्याला आहे या पाऊण तासामध्ये सविस्तर असं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. कुलकर्णी मॅडम. धन्यवाद सर. उपस्थित मान्यवर, शिक्षक बंधू भगिनी आणि इयत्ता 10वीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सर्वांचं मी आमच्या प्रशालेमार्फत स्वागत करते आणि लगेचच विषयाकडे वळते. आज माझ्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 हा विषय दिलेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 थेरी पेपर हा 40 मार्काचा असतो. 10 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. प्रॅक्टिकल हे शाळेकडून घेतलं जातं पण ते बोर्डाचंच असते. त्या प्रॅक्टिकल 10 मार्कापैकी 6 गुण आपण जे प्रयोग करतो त्याच्यासाठी दिले जातात. 2 गुण आपण वर्षभराचा जे प्रयोगही पूर्ण करतो त्याच्यासाठी दिले जातात. आणि 2 गुण असतात ते जे उपक्रम आपण लिहिलेले असतात 9वी पासून त्याच्यासाठी असतात. असे एकूण 10 गुण आपल्याला प्रॅक्टिकलचे असतात आणि 40 गुण हे थेरीचे असतात. अशाप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 हा 50 गुणांचा पेपर असतो. सगळ्यात अगोदर आपण आपला पेपर पॅटर्न कसा असतो हे जाणून घेऊया. त्यासाठी तुम्हाला मी स्क्रीन शेअर करते. त्यात तुम्हाला प्रश्नपत्रिका आपली कशी असते, किती मार्काची असते, कुठले प्रश्न असतात याची सगळ्याची माहिती सांगते. प्रश्न क्रमांक 1 अ त्यामध्ये 5 बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असतो. हे बहुपर्यायी प्रश्न पाठ्यपुस्तकावरच आधारित असतात. प्रश्न 1 मध्येच ब हा एक उपप्रश्न असतो. त्यामध्ये प्रत्येकी 1 गुणाचे 5 प्रश्न असतात. पण या प्रश्नामध्ये एकाच प्रकारचे प्रश्न नसून वेगवेगळे प्रश्नांचे प्रकार असतात. उदाहरण सांगते तुम्हाला मी. जोड्या जुळवा 1 मार्कासाठी येऊ शकतं. फक्त नाव लिहा 1 मार्कासाठी येऊ शकतं. सहसंबंध लिहा, रेणूसूत्र लिहा, वेगळा घटक ओळखा, चूक की बरोबर या प्रश्न प्रकारापैकी कोणतेही 5 प्रश्न प्रकार असू शकतात. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 10 मार्काचा असतो. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये सुद्धा 2 उपप्रश्न असतात. त्यातला अ हा यामध्ये 3 शास्त्रीय कारणे दिलेली असतात. त्यापैकी कोणतीही 2 शास्त्रीय कारणे लिहायची असतात. प्रत्येक शास्त्रीय कारणाला 2 गुण असतात. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 अ हा 6 मार्काचा असतो. आणि ब मध्ये उपप्रश्न सोडवा असा प्रश्न असतो. त्यात 5 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी
3 उपप्रश्न असतात, प्रत्येकी 2 गुणांचे, म्हणजे ब हा 6 गुणांचा असतो. या 5 पैकी सुद्धा वेगवेगळे प्रश्न प्रकार असतात. त्यापैकी गणितीय उदाहरणे सोडवा, नियम लिहा, व्याख्या उदाहरणासह स्पष्ट करा, टिपा लिहा, रासायनिक अभिक्रिया समीकरणासह स्पष्ट करा, ओघ तक्ता पूर्ण करा, फरक स्पष्ट करा, गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे, तोटे, अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे प्रश्न क्रमांक 2 मध्ये असतात. प्रश्न क्रमांक 3 जो असतो त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 मध्ये एकूण 8 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी 5 उपप्रश्न सोडवा असं असतं. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असा हा प्रश्न क्रमांक 3 हा 15 गुणांचा असतो. यामध्ये सुद्धा प्रश्नाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात बघा, दिलेल्या विधानाचा वापर करून स्पष्टीकरण करा, उपाययोजना सुचवा, आकृतीचे स्पष्टीकरण, सारणी किंवा तक्ता पूर्ण करा, उदाहरणासह स्पष्टीकरण, गणितीय उदाहरणे, आकृती पूर्ण करा, आकृतीवरील प्रश्न, नियम, सिद्धांत, परिच्छेद पूर्ण करा, उत्तरे समीकरणासह स्पष्ट करा. अशा प्रकारे 3 गुणांचे प्रश्न असतात. आणि शेवटचा जो प्रश्न असतो चौथा, त्यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी एक कोणताही उपप्रश्न सोडवायचा, त्याला गुण असतात 5. त्यामध्ये सुद्धा प्रश्न प्रकार असतात. आकृती काढून स्पष्टीकरण लिहा, चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने काढा, त्याविषयी स्पष्टीकरण लिहा, वर्गीकरण सविस्तर स्पष्टीकरणासह लिहा, परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा, सारणी पूर्ण करा, स्पष्टीकरण लिहा, प्रश्नांची उत्तरे विस्तृत स्वरूपात लिहा. कोणत्याही पहिला आपला बहुपर्यायी प्रश्न आहे. तो प्रश्न सोडवताना बघा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा असंच म्हटलेलं असतं. फक्त 5 बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रश्न दिलेला असतो, 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायापैकी आपल्याला 1 पर्यायाचं उत्तर शोधायचं असतं. त्यातले 2 चुकीचेच असतात, 2 थोडेसे जवळचे असतात. त्यातला योग्य पर्याय शोधायचा आपण. वाक्य पूर्ण लिहायची गरज नाहीये, वेळ घालवायचा नाही लिखाणासाठी. तर जे उत्तर आहे त्या उत्तराचं फक्त वर्णाक्षर लिहायचं. उदाहरण तुम्हाला सांगते मी, विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास टिंबटिंब म्हणतात. असा एक बहुपर्यायी प्रश्न आहे. बघा, विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास टिंबटिंब म्हणतात. त्याला पर्याय 4 दिलेले आहेत. एक आहे अ हा पर्याय आहे व्होल्टमीटर, ब आहे एमीटर, क आहे गॅल्व्हनोमीटर आणि ड आहे जनित्र. याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. याचं उत्तर आहे चौथा पर्याय ड, जनित्र. वाक्य लिहायची गरज नाही, फक्त तुम्ही वर्णाक्षर लिहिणार आहात. प्रश्न क्रमांक टाकायचा, प्रश्न क्रमांक 1 अ, त्यामधील पहिलं आणि त्याचं उत्तर आहे ड. म्हणजे लिखाण तुमचं किती वाजतं बघा. असे आपण 5ही पर्याय, 5ही प्रश्न अशा वर्णाक्षर लिहून सोडवायचे आहेत. वाक्य लिहू नका, फक्त वर्णाक्षर लिहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधला जो ब हा उपप्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. यामध्ये प्रश्न प्रकार वेगवेगळे असतात. मग अशी वाचून दाखवलं मी. वेगळा घटक ओळखा. जो वेगळा घटक आहे तेवढाच लिहायचा, सगळा प्रश्न लिहायची काय गरज नाहीये. सहसंबंध ओळखा. सहसंबंध आहे तो मात्र आपल्याला व्यवस्थित लिहावा लागणार आहे. जोड्या जुळवा. जोड्या विद्यार्थी काय करतात, पेन्सिलनं जोड्या जुळवतात. तर तसं न करता जो अ गटातला पार्ट आहे तो तुम्ही पेननं लिहा आणि ब गटामध्ये जे उत्तर आहे ते बरोबर त्याच्या समोर लिहा. पेन्सिलनं जोड्या अजिबात जोडू नका तुम्ही. चुकी बरोबर हे जे आहे त्याचं वाक्य लिहिण्याची अजिबात गरज नाहीये. विधान चूक असेल तर चूक हा शब्द लिहा, बरोबर असेल तर बरोबर हा शब्द लिहा. त्यामुळे तुमच्या लिखाणातला बराच वेळ वाचतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ, शास्त्रीय कारणे लिहा. यामध्ये आपल्याला 2 शास्त्रीय कारणे लिहायची असतात. तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, तो प्रश्न उघडायचा. त्यात एकूण 3 दिलेले असतात. त्या 3 पैकी आपल्याला जे सोपा वाटतो, पटकन लिहिता येईल असे 2 शास्त्रीय कारण आपण सिलेक्ट करायची. ती लिहिताना सुद्धा पॅरेग्राफ वाईज असं शास्त्रीय कारण लिहू नका, तुम्ही पॉइंट वाईज लिहा. फॉर एक्झाम्पल बघा, प्रश्न क्रमांक 2 अ, त्यातलं पहिलं रिझन तुम्ही लिहित असाल.
एक आकडा टाकायचा आणि त्यामध्ये तुम्हाला 2 पॉइंट करायचे आहेत. त्या 2 पॉइंटनं तुम्ही ए पॉइंट आणि बी पॉइंट असं मेन्शन केलं तरी सुद्धा चालतं. आणि जो आपला सायंटिफिक वर्ड आहे त्या शास्त्रीय कारणामध्ये त्या शब्दाखाली तुम्ही अंडरलाईन करा. कारण प्रेझेंटेशन आपलं पेपरचं जर छान असेल तर तपासणाऱ्याचा पण मूड छान असतो आणि सगळे मार्क दिले जातात. त्यामुळे शास्त्रीय कारण लिहिताना पानभर शास्त्रीय कारण लिहायची गरज नाहीये. 2 महत्वाचे सायंटिफिक रिझन्स आहेत तेवढेच लिहायचे आणि त्या त्या शब्दाखाली तुम्ही अंडरलाईन करायचे. मग अशा प्रकारे 2 शास्त्रीय कारण लिहिली. तुम्हाला असं वाटतंय मला तिसरा पण येतोय, पण आता लिहायची गडबड करू नका तुम्ही, कारण तुमचा वेळ वाया जातो उगाच. तर त्या पेजवर तिथं त्याच्या उत्तरासाठी जागा ठेवा आणि नवीन पेजवर तुम्ही त्यातला जो उपप्रश्न ब आहे तो सोडवायला. उपप्रश्न ब काय आहे बघा, खालील प्रश्न सोडवा कोणतेही 3. यामध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले असतात. या 5 प्रश्नामध्ये सुद्धा किती मार्काला असतात ते आपल्याला 2 मार्काला असतात. कुठला सिलेक्ट करायचा प्रश्न, तर आता आपल्याला बोर्डाचा पेपर हा कसा असतो, ऍक्टिव्हिटी बेस्ड असतो, कृतीयुक्त असतो. मग बऱ्यापैकी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न नसतातच. एक प्रश्न देतात आणि त्यात बरेच छोटे छोटे प्रश्न दिलेले असतात, सब क्वेश्चन्स दिलेले असतात. मग असे पण काही असतात आणि डिस्क्रिप्टिव्ह पण काही असतात. आपल्याला जेव्हा आपण सिलेक्ट करणार असतो त्यावेळेला जे छोटे छोटे आन्सर्स द्यायचे, एका शब्दामध्ये आन्सर लिहायचे, असे प्रश्न तुम्ही सिलेक्ट करा. मी तुम्हाला एक उदाहरण वाचून दाखवते इथे. प्रश्न क्रमांक 2 त्यातला ब, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यात पहिला प्रश्न कसा विचारलाय बघा, वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल. मग आता इथे छोटे 2 प्रश्न विचारले, तुम्हाला मोठं उत्तर द्यायची गरज नाहीये, फार वेळ घालवायची गरज नाहीये. त्यात पहिला प्रश्न काय विचारलाय बघा, जर सापेक्ष आर्द्रता 60 पेक्षा जास्त असेल तर अशा हवेस काय म्हणतो आपण. मग कोरडी हवा म्हणतो का दमट हवा म्हणतो, एकच शब्द फक्त लिहायचा आहे तिथे. त्यातला दुसऱ्या मार्काला काय, मग इथे तुम्ही उत्तर लिहिलं तर 1 मार्क मिळून जातो एका शब्दात. जर सापेक्ष आर्द्रता 60 पेक्षा कमी असेल तर अशा हवेस काय म्हणतात, कोरडी की दमट. एका शब्दामध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. किती तुमचा वेळ वाचतो बघा. असेच प्रश्न आपण सिलेक्ट करायचे प्रश्न क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे तुम्हाला इथला वेळ भरपूर वाचतो आणि पुढचा प्रश्न कव्हर करता येतो. त्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला याच प्रश्नामध्ये सारणी पूर्ण करा असं सुद्धा येतं. सारणी पूर्ण करा. मग सारणीमध्ये तुम्हाला 4 रिकाम्या जागा दिलेल्या असतात, तेवढ्याच भरायच्या. 4 रिकाम्या जागा. समीकरण पूर्ण करा. समीकरणाची डावी बाजू दिलेली असते, मध्ये ॲरो दिलेला असतो, कंडिशन दिलेली असते. उजवी बाजू फक्त पूर्ण करायची. तिथं 2 रिकाम्या जागा असतात त्या पूर्ण करायच्या, तेवढ्याच लिहायच्या. बाकी फापट पसारा काही लिहित बसायची गरज नाही. तेवढ्या 2 जागा भरल्यात तुम्हाला 2 मार्क मिळून जातात. म्हणजे हा ऍक्टिव्हिटी बेस्ड पेपर असल्यामुळे आपल्याकडे वेळ भरपूर शिल्लक राहतो. फक्त तुम्ही वाचन मात्र डिटेल करायला पाहिजे प्रत्येक धड्याचं, तर आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न सोडवता येतात. जेव्हा न्यूमरिकल प्रॉब्लेम्स असतात, उदाहरण असतात, त्यावेळेला काय करायचं, दिलेल्या किमती आहेत त्या अगोदर लिहून घ्यायच्या. किमती व्यवस्थित लिहिल्या की फॉर्म्युलेज आपल्याला व्यवस्थित आठवतात. कोणता फॉर्म्युला, कुठलं सूत्र वापरायचं हे आठवतं. ते सूत्र लिहायचं. तुम्ही सूत्र लिहिला की 1 गुण मिळतो. त्यामध्ये किमती घातल्या, समजा 2 मार्काला गणित असेल तर सूत्र लिहिला 1 गुण मिळतो. त्यामध्ये व्हॅल्यू घातल्या 1 अर्धा गुण मिळतो. उत्तर काढलं तर उत्तर काढून युनिट लिहिलं की 1 गुण मिळतो. एक लक्षात ठेवायचं फक्त, विज्ञान भाग 1 मध्ये जे उदाहरण असतं त्या उदाहरणाला तुम्ही युनिट लिहिणं अत्यंत महत्वाचं असतं, नाही तर अर्धा मार्क आपला कट होतो. आउट ऑफ आउट मार्क मिळणाऱ्या मुलांनी तर हे अगदी आवर्जून लक्षात ठेवायचं. उदाहरण सोडवलं की युनिट लिहिणं गरजेचंच आहे. बघा, फॉर्म्युला लिहायचा 1 मार्क मिळेल, व्हॅल्यू घालायची अर्धा मार्क मिळेल, उत्तर आणि युनिट याच्यासाठी 1 मार्क मिळून जाईल. 3 मार्काची सुद्धा तुम्हाला विभागणी सांगते. सूत्राला 1 गुण आहे, किंमत घालायला 1 गुण आहे आणि उत्तर काढून युनिट लिहिलं की 1 गुण आहे. असे 3 गुण तुम्हाला मिळून जातात. आणि ऍक्टिव्हिटी जर असेल तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पूर्ण स्टेप्स दिल्या जातात, त्या फक्त किमती घालायच्या असतात आपल्याला. त्यामुळे प्रश्न कोणता सिलेक्ट करायचा हे आपण ठरवायचं. प्रश्न क्रमांक 3 प्रत्येक प्रश्न 3 गुणाचा असतो. मग यामध्ये सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न कमीच असतात. मग कसे असतात, तर प्रश्न दिलेला असतो त्यात सब क्वेश्चन छोटे छोटे 3 मार्कांचे दिलेले असतात. एक प्रश्न सोडवला 1 गुण मिळतो, दुसरा सोडवला 2 गुण, तिसरा सोडवला 3.
डिस्क्रिप्टिव्हला काय होतं सांगते, तुम्ही लिहित जाता आणि महत्वाचे जे शब्द असतात ते तुमच्याकडून विसरले जातात. मग 3 पैकी 3 मार्क पडायचे ऐवजी 2.5 पडतो, 2 पडतात. त्यामुळे सुरुवातीला सगळे तुम्ही असे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न सोडवा. प्रत्येक प्रश्नातले असे सिलेक्ट करून ठेवा कोणते सोडवायचे ते, आणि मग तुम्ही सोडवायला घ्या. तर हा झाला प्रश्न क्रमांक 3. आणि प्रश्न या 3मध्येच आणखी काय दिलं जातं बघा, आकृती दिली जाते. आपल्या पुस्तकामध्ये बऱ्याच आहेत आकृत्या, मी तुम्हाला त्या सुद्धा सांगणार आहे कुठल्या महत्वाच्या आहेत. त्या आकृत्या दिल्या जातात आणि त्या आकृत्यावरती 3 प्रश्न दिले जातात. ते 3 प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा आणि त्या 3 प्रश्नांची उत्तरे घ्या. तुम्हाला आठवतंय हीटमध्ये, उष्णतेमध्ये बघा 3 गोळे आहेत, 3 धातूचे गोळे, लोखंड, तांबे आणि शिसे. हे 3 गोळे गरम पाण्यामध्ये टाकले आणि मेणामध्ये आपण ते ठेवले. जास्त कुठला खोल गेला, कमी कुठला खोल गेला, त्यातल्या त्यात मध्यम कुठला गेला, मग उष्णता कोणी जास्त शोषून घेतली, मग यावरून तुम्ही कुठला गुणधर्म धातूचा सांगू शकता. अशा प्रकारे वेगवेगळे 3 प्रश्न छोटे छोटे काढले जातात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक धड्यातली जी आकृती आहे ती आकृती तुम्ही आकृतीचा अभ्यास करा पहिला, आणि मग इकडे डिस्क्रिप्टिव्ह पॅरेग्राफ आहे ते बघत जावा. आकृतीवरून अभ्यास करा सायन्स 1चा, म्हणजे तुम्हाला सहजपणे प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. आणि शेवटचा प्रश्न जो आहे आपला 4था, 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवा. त्यामध्ये सुद्धा एक असतो डिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे कसा, आपली इलेक्ट्रिक मोटर आहे, इलेक्ट्रिक मोटरची रचना आणि कार्य स्पष्ट करा. हा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहे. प्रत्येक पॉइंट त्यात आपल्याकडे येईलच असं नाही. त्याला और कुठला दिला जातो तर ऍक्टिव्हिटी बेस्ड एखादा दिला जातो. एक्झाम्पल काय, डोळ्याचे वेगवेगळे दोष आहेत आपले, त्यापैकी एखादा दोष असणारी आकृती दिली जाते. मग हा दोष कोणता आहे ओळखा, या दोषाची 2 कारणं सांगा, या दोषावर उपाय काय केला जाईल हे सांगा. अशा प्रकारे तिथे 5 मार्काचा एक 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 असे 5 उपप्रश्न तयार केले जातात आणि ते विचारले जातात. मग याचं सिलेक्शन करताना सुद्धा अगोदर असे कृतीयुक्त प्रश्न सिलेक्ट करा आणि मग डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला वेळ मॅनेजमेंट व्यवस्थित करता येईल आणि भरपूर वेळ शिल्लक राहील. हे सगळं करत असताना तुम्ही प्रत्येक प्रश्न नवीन पेजवर घ्यायचा. एकाखाली एक अजिबात आपण पानावर काटकसर करायची नाहीये. प्रत्येक प्रश्नासाठी नवीन पेज, अगदी तुम्ही उपप्रश्नासाठी सुद्धा नवीन पेज घेतलं तरी चालेल. मग विचारलेल्या प्रश्नांची संख्येनं तिथं उत्तरं लिहायचीच आहेत आपल्याला, पण जे तुम्ही एक्स्ट्रा लिहिणार आहात त्याच्यासाठी सुद्धा जागा सोडायची आणि मग पुढच्या प्रश्नाला पुढे जायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही पाठीमागं येऊन तुमचा राहिलेला प्रश्न लिहिणार आहात तो त्या योग्य पेजवर येईल आणि जे एक्झामिनर असतात त्यांना सुद्धा तो तपासायला बरा पडेल. तुमचे मार्क्स काउंट होतील, जे जास्त गुण आहेत ते तुमचे काउंट केले जातात आणि जे कमी गुण आहेत ते काउंट केले जात नाहीत, तो एक्स्ट्रा म्हणून धरला जातो. त्यानंतर तुम्हाला पेपर लिहिताना आणखी सांगण्याची सूचना म्हणजे आकृती काढायची असते. आकृती आपण पेन्सिलनच काढतो आणि पेन्सिलनेच आकृतीला नावं द्यायची असतात. पण ज्या वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये एखादी आकृती दिलेली असते आणि प्रश्न असतो की आकृतीच्या भागांना नावे लिहा आणि तिथे बॉक्स दिलेले असतात, बॉक्स क्रमांक 1 आणि बॉक्स क्रमांक 2. अशा वेळी तुम्ही आकृती काढायची नाही, तर बॉक्स क्रमांक 1 असा आकडा टाकायचा, त्याचं नाव द्यायचं, 2 लिहायचं आणि त्याचं नाव द्यायचं. आकृती तेव्हा काढायची गरज नाही, तेव्हा नावं लिहिणार आहात ती मात्र पेनने लिहायची. आकृती काढून नावे द्या म्हटलं तर पेन्सिलने करायचं आणि आकृतीच्या वरील दिलेल्या आकृतीच्या भागांना नावे द्या. बॉक्स क्रमांक 1 अमुक नाव, बॉक्स क्रमांक 2 काय असेल ते नाव द्यायचं आणि तेही पेनने द्यायचं. फरक लिहिताना विद्यार्थ्यांची काय चूक होते बघ, फरक स्पष्ट करा. योग्य 2 गुणालाच प्रश्न असतो तो, तेव्हा आपल्याला महत्वाचे 2 फरकाचे मुद्दे लिहायचे आणि अगदीच तुम्हाला कन्फ्युजन असेल उत्तराचं तर 3रा पॉइंट लिहायचा. पण हे लिहिताना मुलं काय करतात, फरक स्पष्ट करा. आता उदाहरण बघा, वस्तुमान आणि वजन जर तुम्हाला दिलं असलं तर मुलं काय करतात, वस्तुमानचं सगळं काय जे इन्फॉर्मेशन आहे ते वरती लिहितात, खाली लिहितात वजन आणि वजनाचं इन्फॉर्मेशन लिहितात. तर असं जर तुम्ही केलं तर मार्कांवर तुमचा परिणाम होतो. फरक स्पष्ट वस्तुमान, उजव्या बाजूला वजन किंवा या उलट केलं तरी सुद्धा चालेल आणि दोन्ही फरकाचे अपोजिट मुद्दे यायला पाहिजे. उदाहरण काय, वस्तुमान, वस्तुमान कुठे गेलं तर बदलते की बदलत नाही, वजन बदलते की बदलत नाही, वजनाचं एकक काय, वस्तुमानाचं एकक काय, म्हणजे जे अपोजिट आहेत फरक ते बरोबर समोरासमोर यायला पाहिजे. 1 नंबरला एकक वस्तुमानाचं दिलं तर 2 नंबरला सुद्धा वजनाचं एककच राहायचं.
वेगळा फरकाचा मुद्दा लिहायचा नाही तर मार्क दिले जातात. चुकून वेगळे वेगळे जर फरक लिहिले तर तुम्हाला मार्क दिले जात नाही. हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी काय चुकतात, प्रश्न क्रमांक 1 असतो वेगळाच असतो आणि उत्तर मात्र वेगळ्याच प्रश्नाचं लिहिलेलं असतं. हे तर चुकून करू नका तुम्ही असं. प्रश्न क्रमांक 1 त्यातलं पहिलं तर पहिल्याच उत्तर द्यायचं. प्रश्न क्रमांक 2 त्यातलं दुसरं तर दुसऱ्याच उत्तर द्यायचं. क्रमांक टाकायचा 2 आणि उत्तर लिहायचं 3 असं अजिबात करू नका. व्यवस्थित प्रश्न क्रमांक टाका. पेपर प्रेझेंटेशन सुंदरच पाहिजे आहे. इथे मी तुम्हाला दाखवते, दिसतोय तुम्हाला पेपर हा. ही उत्तरपत्रिका मी आणलेली आहे तुमच्यासाठी. या उत्तरपत्रिकेमध्ये पहिल्या पेजवर तुमची सगळी माहिती लिहायची आहे. इथं काय लिहितात तर तुमचा केंद्र क्रमांक जो असतो तो लिहायचा असतो. त्यानंतर खाली अंकामध्ये तुमचा सीट क्रमांक लिहायचा असतो, बैठक क्रमांक. अक्षरामध्ये बैठक क्रमांक लिहायचा असतो. अक्षरामध्ये बैठक क्रमांक लिहिताना इंग्लिशमध्ये लिहिणार असला तर सरळ रिसीट वरती काढा, स्पेलिंग व्यवस्थित लिहा. नसेल तर तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. तुमची परीक्षार्थीची जी स्वाक्षरी आहे ती तुमची स्वाक्षरी तुम्ही करायची आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे हा भाग जो तुम्हाला करायचा असतो त्या भागामध्ये इथे तुम्हाला विचारलेला आहे विषय. विषय तुम्ही काय लिहिणार, विज्ञान आणि तंत्रज्ञान असं लिहा. आणि इथे खाली तुम्हाला लिहिलाय पेपर. पेपर 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान इथं खाली लिहिणार पेपर 1. आणि त्याखाली तुम्हाला विचारलेलं आहे उत्तर लेखनाची भाषा. जर मराठी मीडियमची मुलं असतील तर त्यांनी मराठी लिहायचं. सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमची मुलं असतील तर आपण विज्ञानचा जो पेपर आहे तो इंग्लिश मध्ये लिहितो. त्यामुळे इथं उत्तर लेखनाची भाषा त्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश लिहायची आहे. त्यानंतर बघा, हे तुमची पहिली माहिती पूर्ण झाली. आपण पेज ओपन करणार आहोत आणि इथून तुमचा पेपर खरा सुरू होणार आहे. तर इथे खाली वरती आपण काहीही करणार नाही आहोत. इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक दिलेला आहे, एक मोठा बॉक्स दिलेला आहे. तिथं प्रश्न क्रमांक जो दिलेला आहे तो मेन प्रश्न द्यायचा. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4. त्यानंतर काय करायचं बघा, इथे एक समासामध्ये 2 रेषा ओढलेल्याच आहेत. अजून एक रेषा ओढून घ्यायची. इथे तुमचा मेन प्रश्न आला, इथे तुमचा उपप्रश्न आला पहिल्या कॉलम मध्ये आणि त्या मधला तुम्ही कुठला आकडा लिहिणार आहे तो तिसऱ्या कॉलम मध्ये. एवढ्याच रेषा मारत बसा, अजिबात बाकी रेषा ओढायची गरज नाही, वेळ वाया घालवू नका. प्रश्न मेन प्रश्न इथे, उपप्रश्न म्हणजे इथे लिहायचा. त्यातला 1 2 3 4 काय असेल ते तुम्ही इथे लिहायचं. आणि जर तुम्हाला त्यात पॉइंट करायचे असतात उत्तरामध्ये ते मात्र मेन समासाच्या आत, म्हणजे आतून तुम्ही ABCD असे पॉइंट केले तरी चालेल. विज्ञानचा पेपर लिहिताना महत्वाच्या शब्दांना अंडरलाईन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुमचा पेपर छान दिसतो. तेवढंच वाचलं जातं आणि तेवढंच तपासलं जातं. शास्त्रीय कारणं असतील, थोडक्यात उत्तर असतील, एखादं रचना असेल तर आपण तेवढ्या महत्वाच्या प्रश्न शब्दांना अंडरलाईन करायची आणि मग पुढे पेपर लिहायला सुरुवात करायची. यानंतर आता मी तुम्हाला सांगते प्रत्येक टॉपिक वाईज आपण कुठले महत्वाचे पार्ट बघायचे. या अगोदर सुद्धा मी टॉपिक वाईज बघण्याच्या अगोदर तुम्हाला सांगते, आता तुम्ही परीक्षेला जाता जाता तयारी करणार आहात. बऱ्यापैकी वर्षभरात पुस्तक वाचून झालं असेल तुमचं, पण अगदी परीक्षेच्या अगोदर जाताना तुम्ही सगळ्या धड्याखाली स्वाध्याय करा. स्वाध्यायाच्या पलीकडचं काहीही येत नाही, कारण धडे अगोदर वाचून झालेलेच आहे. स्वाध्यायामध्ये धड्यामधलंच असतं. त्या धड्यामधलं सुद्धा खूप टफ प्रश्न असतील ते सध्या सोडून टाकायचे आणि जे सोपे सोपे आहेत, आकृतीवरून विचारलेले प्रश्न आहेत, शास्त्रीय कारणं आहेत, छोटी छोटी उदाहरणं आहेत, तेवढी आपण परीक्षेला जाता जाता करायची. आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक प्रकरण वाईज आपण बघूया. प्रकरण पहिलं आपलं आहे गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. मग यामध्ये आपल्याला महत्वाचं काय, आता फक्त महत्वाचं बघायचं. महत्वाचं काय आहे तर आपल्याला माहिती आहे केप्लर्सचे 3 नियम. मग प्रत्येक वेळी केप्लर्सचे 3 नियम लिहा असाच प्रश्न असेल नाहीये. तर ती जी डायग्राम आहे, आकृती आहे केप्लरच्या नियमाची, आकृती देतील आणि विचारतील की या आकृतीवरून कोणत्या नियमाचा बोध होतो ते सांगून तिन्ही नियम तुम्ही लिहा. मग जेव्हा आपण विज्ञान मध्ये असे नियम लिहितो त्यावेळेला आपण आपल्या भाषेमध्ये नियम लिहू शकत नाही. जशी पुस्तकात भाषा आहे, जशी वाक्याची रचना आहे तशीच नियमाची पाहिजे. नियमामध्ये आपण आपले शब्द घालायचे नाही. पुस्तकात जसे नियम दिले तसेच द्यायचे. म्हणजे आकृतीवरून नियम लिहा
असाही प्रश्न येऊ शकतो, किंवा केपलरचे 3 नियम लिहा, 3 मार्काला असाही प्रश्न येऊ शकतो. अजून या धड्यामध्ये महत्वाचं काय आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. हे करत असताना आपल्याला सिद्धांत महत्वाचा आहे, तोही आपण जसा पुस्तकात आहे तसं देणं गरजेचं आहे. 1 मार्काला सिद्धांत विचारतील आणि 1 मार्काला त्याचं गणितीय रूप विचारतील. तेही करणं छोटं आहे बघा, तेवढंच करून गेलात तरी तुम्हाला खूप होते. सिद्धांत करायचा आणि त्याचं गणितीय रूप कसं आहे तेवढंच करायचं. स्टेप वाईज 1, 2, 3 पायऱ्या होतील तेवढ्या करायच्या. त्यानंतर यात महत्वाचं विचारण्यासारखं काय आहे, तर जीच्या मूल्यात होणारे उंचीनुसार बदल. मग उंचीनुसार होणारी बदल 3 पॉइंट लक्षात ठेवायचे फक्त. पृथ्वीच्या पृष्ठभागावर बदल होतो, पृथ्वीपासून उंचावर जाऊ तसं आणि पृथ्वीच्या केंद्राकडे जाऊ तसं, असे 3 ठिकाणी बदल होतात. मग ते बदल कसे होतात ते कुणावर अवलंबून असतात, हाही तुम्हाला मोठा 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे मुक्तिवेग. मग मुक्तिवेगात काय पाठ करायचं, काय वाचायचं, काय समजावून घ्यायचं, मुक्तिवेगाची व्याख्या आणि मुक्तिवेगाचं सूत्र. बस एवढं तुम्ही पहिल्या प्रकरणामध्ये केलं तर खूप झालं, म्हणजे भरपूर होतं. आणि यातले छोटे 2 मार्काचे उदाहरण. सेकंड चॅप्टर आहे तो म्हणजे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यामध्ये तरी काय तुम्हाला माहितीच आहे, हा तर आवडताच असणार आहे सगळ्यांचा, कारण यामध्ये डोबे-रायनर्स लॉ आहे. डोबे-रायनर्स ट्रायड काय आहे, ट्रायड म्हणजे काय, 1 मार्काला विचारलं जाऊ शकतं. लॉ लिहा, त्यात 2रा मार्क आला. आणि एक उदाहरण द्या, 3 मार्क. म्हणजे डोबे-रायनर्स ट्रायड वरती 3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. ट्रायडची डेफिनेशन 1 मार्काला. त्रिक, डोबे-रायनरचं त्रिक म्हणजे काय, नियम सांगा आणि एक उदाहरण द्या, एवढंच बघायचं आहे. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, न्यूलँडचा अष्टकाचा नियम पाठ करायचा आणि एक उदाहरण पुस्तकातलं आहे. पूर्ण टेबल पाठ करायची गरज नाही, एक पहिली लाईन पाठ केली संपलं. हायड्रोजन, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन, इथपर्यंत पाठ केला तरी तुम्ही तेवढा नियम एक्सप्लेन करू शकता. सगळा टेबल पाठ करायची गरज नाहीये. त्यानंतर महत्वाचं मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल. मग मेंडेलिव्हचा पिरियडिकचा लॉ, नियम मेंडेलिव्हचा, त्याचे गुण. मग आता त्या मेंडेलिव्हचे जे आवर्त सारणीचे गुण आहेत, त्या गुणामध्ये सुद्धा तुम्हाला छोटे प्रश्न विचारले जातात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण लिहा, 3 मार्काला येतो. पण छोटे काय विचारले जातात, तर इथे जोड्यासाठी येऊ शकतं बघा. त्यावेळी ज्ञात नसलेल्या मूलद्रव्यांना मेंडेलिव्हने कोणती नावं दिली आणि जेव्हा शोध लागला तेव्हा कोणती नावं लिहिली. उदाहरण बघा, ज्ञात नव्हते त्यावेळेला इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन अशी नावं दिली. आणि शोध लागल्यानंतर कोणती नावं देण्यात आली, स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम, अनुक्रमे. तर हे कुठं विचारलं जातं आपल्याला, चुकी बरोबरला विचारलं जाईल, जोड्यांना विचारलं जाईल, को रिलेशन साठी विचारलं जाईल. म्हणजे फक्त गुणच लिहा असं 3 मार्काला विचारलं जाईल असं नाहीये. तर यात सुद्धा छोटे 2 मार्काला प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या त्रुटी सगळ्याच लिहा असं विचारत नाही, कोणत्याही 2 त्रुटी लिहा. मग यात त्याच्या सोप्या वाटतात त्या तेवढ्या करून जायच्या आपण. त्रुटी कोणत्या आहेत त्या. आधुनिक आवर्ती नियम, आधुनिक आवर्त सारणीचा नियम कोणी काढला, तो कोणी सांगितला, त्या नियमाच्या रचना कशी असते. त्यानंतर गण, आवर्त याची व्याख्या विचारली जाते बऱ्यापैकी, गण आणि आवर्ताची व्याख्या विचारली जाते. आणखी आधुनिक आवर्त सारणीचे कल, यापैकी मग कल कोणते आहेत, अणूचा आकारमान, आकारमान म्हणजे काय, आकारमान कशामध्ये मोजलं जातं. त्यानंतर धातू अधातू गुणधर्म म्हणजे काय हे विचारलं जातं. यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला शास्त्रीय कारण बऱ्यापैकी विचारले जातात. या कोणती शास्त्रीय कारण विचारली जातात, म्हणजे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु त्रिज्या कमी होत जाते. स्वाध्यायमध्ये जी शास्त्रीय कारण आहेत तेवढीच तुम्ही करून जावा, त्यापेक्षा तुम्हाला जास्त याच्यातलं काय विचारलं जाणार नाहीये. त्यानंतर प्रकरण 3, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. यामध्ये तुम्हाला रासायनिक समीकरणांचं लेखन कसं केलं जातं, 3 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग कसं अभिक्रिया कारक कुठं लिहिली जातात, उत्पादक, आता हे सुद्धा पॉइंट वाईज उत्तर कसं लिहू शकतो बघा आपण. 1 नंबर टाकायचा, अभिक्रिया कारक उत्पादक कुठे लिहिली जातात, डाव्या बाजूला काय, उजव्या बाजूला काय. 2 नंबरला दोघांच्या मध्ये ऍरो दिला जातो, ऍरोचं डोकं कुठं असतं, टेल म्हणजे शेपूट कुठं असतं, हे आपण 2ऱ्या पॉइंट मध्ये लिहू शकतो.
तिसऱ्या पॉइंट मध्ये तुम्ही अवस्था लिहू शकता. त्याच्या भौतिक अवस्था आपण उत्पादक अभिक्रियाकारक आणि उत्पादकाच्या भौतिक अवस्था लिहायच्या असतात. असं आपण पॉइंट वाईज याचं उत्तर लिहू शकतो तिसऱ्या प्रकरणामध्ये. त्यानंतर यात तुम्हाला वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रियांचं संतुलन करा असं विचारलं. संतुलन करा. काही वेळेला काय होतं, संतुलन केलेलं समीकरण दिलेलं असतं, डावी बाजू पूर्ण दिलेली असते आणि उजवी बाजू पूर्ण करायला सांगितलेलं असतं. पण संतुलित समीकरणच लिहिणं गरजेचं आहे. आणि नुसतं संतुलित करा, समीकरण संतुलित करा, काय घडेल तेव्हा काय लिहायचं, शब्दामध्ये ते समीकरण लिहायचं, त्याच्यासाठी एक गुण दिला जातो. आणि ज्या वेळेला तुम्ही रेणुसूत्र वापरून संतुलित समीकरण लिहाल तेव्हा एक गुण दिला जातो. म्हणजे खालील समीकरण संतुलित करा. इथे आपले 2 पॉइंट असे होऊ शकतात, शब्दात समीकरण आणि रेणुसूत्र वापरून समीकरण. 2 मार्क आपोआप पडू शकतात. चुकून आपला संतुलित करताना मार्क गेला तर शब्दासाठी 1 मार्क मिळून जातो, शब्दात समीकरण लिहिलं तर. त्यामुळे असं पण उत्तराची फोड करायची छोट्या छोट्या पॉइंटमध्ये. याच प्रकरणात आपल्याला रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आहेत. हे प्रकार मग यामध्ये सुद्धा लक्षात काय ठेवायचं, डेफिनेशन, एक उदाहरण, म्हणजे व्याख्या आणि एक उदाहरण, व्याख्या आणि एक उदाहरण, प्रत्येक प्रकाराचं एक उदाहरण आणि एक व्याख्या लक्षात ठेवायची. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन, रेडॉक्स अभिक्रिया. रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय, व्याख्या लक्षात ठेवायची, 1-2 उदाहरण ठेवायची आणि त्या उदाहरणामध्ये ऑक्सिडीकरण कुणाचं होतं आणि रिडक्शन कुणाचं होतं, क्षपण कुणाचं होतं, हे महत्वाचं लक्षात आलं पाहिजे. जिकडे ऑक्सिजन जातोय त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि जिथून ऑक्सिजन जातो त्याचं क्षपण होतं, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे रेडॉक्सची अभिक्रिया आणि त्याचं उदाहरण हमखास येतं परीक्षेत. 3 मार्काला हा प्रश्न येऊच शकतो. त्यानंतर याच प्रकरणामध्ये स्वाध्यायात एक आपल्याला आकृती आहे, पुढील चित्राचे निरीक्षण करा आणि रासायनिक समीकरणे स्पष्ट करा. यामध्ये गंज आपण बघितलेलं आहे, क्षरण कसं होतं, या क्षरणामध्ये गंज कसा चढतो, गंजाचं रेणुसूत्र काय आहे, ती आकृती तुम्हाला विचारतील आणि त्यावर प्रश्न विचारतील. गंजाचं रेणुसूत्र लिहा, ऍनॉडच्या रिॲक्शन द्या, कॅथॉडच्या रिॲक्शन द्या. अशा प्रकारे आपल्याला आकृतीवरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याचा पण तुम्ही स्वाध्याय करून केलात तर खूप बरं होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, जास्त वेटेज असणारं 4थं प्रकरण म्हणजे विद्युत धारेचे परिणाम. या विद्युत धारेच्या परिणामामध्ये बरेच नियम आहेत आणि त्यातला पहिला आपला नियम आहे तो म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. मग उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम लिहा असा प्रश्न विचारतील असं नाहीये, आकृती देतील, यावरून कोणत्या नियमाचा बोध होईल. मग उजव्या हाताचा अंगठाचा नियम, ती आकृती तुम्ही बघायला पाहिजे, आकृतीचं निरीक्षण करायला पाहिजे. उजवा हात आहे, त्यामध्ये एक सरळ कंडक्टर घेतलेला आहे, असं कंडक्टर घेतलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे आकृतीमध्ये दाखवलेलं आहे असं, त्या कंडक्टर भोवती वळलेली बोट म्हणजे चुंबकीय क्षेत्र आहे. वर जाणारा आपला अंगठा दाखवतो तो विद्युत धारेची दिशा दाखवतो. मग हे 3 पॉइंट जर तुम्हाला माहित झाले तर आपोआप तुम्ही उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम लिहू शकता. आपली वाक्यरचना इथे वापरून. दुसरा बघा, नालकुंतल. नालकुंतलवर कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर कधी कधी म्हणजे आणखी काही तुम्ही आता 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवाच, पण एका बोर्डाच्या परीक्षेला नालकुंतलाची आकृती चुकीची दिलेली आहे. चुकीची आकृती आहे, चूक ओळखा आणि आकृती सुधारून बरोबर आकृती काढा. मग चुकीची आकृती नालकुंतलात काय दिली जाईल, तर आपल्याला माहिती आहे चुंबकीय बलरेषांची दिशा ही नॉर्थ टू साऊथ असते, पण आकृतीत चूक दाखवली होती साऊथ टू नॉर्थ. मग ही चूक आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणजे आकृतीचं आपल्याला किती बारीक निरीक्षण करायला पाहिजे. ती आकृती काढताना मग नॉर्थ टू साऊथ ॲरो दाखवायचे चुंबकीय बलरेषेवर. चुकीची आकृती दुरुस्त करा. त्यानंतर याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, नालकुंतल म्हणजे काय. नालकुंतलामुळे चुंबकीय बलरेषा तयार होतात, त्याचे गुणधर्म स्पष्ट करा, असाही प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. त्यानंतर बघा, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम असेल, उजव्या हाताचा नियम असेल, पण हा नियम आपला पाठ असतो, माहित आहे आपल्याला काय असतं ते. डाव्या हाताची 3 बोटं आपण स्ट्रेच करायची, मग ते एकमेकांना परपेंडिक्युलर राहिले पाहिजेत, हे सगळं माहित असतं आपल्याला. पण यामध्ये
पहिलं वाक्य कुठलं आहे नियमामध्ये, दुसरं वाक्य कोणतं आहे नियमामध्ये, तिसरं वाक्य कोणतं आहे, ही वाक्यांची आपण क्रम बदलायची नाहीत बघा. डाव्या हाताचा नियम काय आहे? डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट एकमेकांना जर आपण अशा प्रकारे स्ट्रेच केले तर ते एकमेकांना कसे असतात? लंब असतात. आणि असे लंब असताना पहिल्या कुठल्या बोटाचं वर्णन केलेलं आहे तर बघा, तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राचं पहिल्या अंगठ्याचं त्यांनी काय केलेलं वर्णन केलं, तर्जनी मधल्या बोटाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतो, मधलं बोट विद्युत धारेची दिशा दाखवतो, तर अंगठा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशा दाखवतो. मग हा जो 3 वाक्याचा क्रम आहे तो असाच असायला हवा आहे. पहिल्यांदा तुम्ही अंगठ्याचं लिहिणार, नंतर मधल्या बोटाचं, नंतर तर्जनीचं वाक्य लिहिलं तर इथे तुम्हाला मार्क 0 पडतात, जरी तुमचा नियम बरोबर असला तरी सुद्धा. म्हणजे हा नियम लिहिताना पहिला आपल्याला तर्जनीचं वर्णन करायचं, नंतर मधल्या बोटाचं आणि नंतर अंगठ्याचं. हा झाला डाव्या हाताचा नियम. विद्युत चलित्र म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर, ह्या इलेक्ट्रिक मोटरची तुम्हाला आकृती देतात, त्या आकृतीवरून असं विचारतात हे यंत्र कोणतं आहे किंवा या यंत्राचे नाव लिहा, या यंत्राचे तत्व लिहा आणि या यंत्राचं कार्य स्पष्ट करा. असा हा 5 मार्काला प्रश्न असू शकतो, 3 मार्काला प्रश्न असू शकतो. म्हणजे आकृतीचं तुम्ही किती निरीक्षण करणं महत्वाचं आहे. आकृती बघा, काढा, पुन्हा पुन्हा काढा आणि आकृती काढली की तुम्हाला रचना आपोआपच येते. आकृती काढली तुम्हाला लक्षात येते त्याच्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट्स वापरलेले आहेत, त्यांची अरेंजमेंट कशी केलेली आहे, रचना कशी केलेली आहे हे तुमच्या लक्षात येतं आणि हळूहळू त्याचं कार्य सुद्धा तुमच्या लक्षात येतं, कार्य सुद्धा लिहिता येते तुम्हाला. तसंच आपल्याला फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, हाही मगाशी सांगितलं तसंच डाव्या हाताच्या नियमाप्रमाणेच फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम, यात पण वाक्याचा क्रम बदलायचा नाही. क्रम बदलला की 0 गुण मिळणार आहे तुम्हाला. प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा यामध्ये तुम्हाला फरक बऱ्याचदा विचारला जातो. डायरेक्ट करंट आणि अल्टरनेट करंट यावर बऱ्याच वेळा तुम्हाला फरक विचारला जातो. फरकाचे 2च मुद्दे गरजेचे आहेत. विद्युत जनित्र यावर सुद्धा तुम्हाला आकृती दिली जाईल आणि आकृतीवरून प्रश्न विचारले जाते. त्यामुळे आकृती करून जाऊ. यामध्ये विद्युत जनित्राची व्याख्या म्हणजे काय विचारलं जाईल, कुठल्या तत्वावर आधारित आहे, कुठला नियम इथे यूज केला जातो आणि याचा उपयोग लिहा. असे छोटे छोटे प्रश्न विचारले जातात. प्रत्येक वेळी मोठाच प्रश्न विचारला जाईल असं नाहीये. रचना स्पष्ट करा, कार्य स्पष्ट करा असं विचारलं जात नाहीये, कारण सध्या आपला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन पेपर असतो. त्यामुळे छोटे छोटे प्रश्न काढले जातात आणि विचारतात. यात सुद्धा तुम्ही आपल्या स्वाध्यायामध्ये बऱ्याच आकृतीवर प्रश्न आहेत, तो स्वाध्याय जरी तुम्ही सोडवलात परीक्षेला जाता जाता तरी सुद्धा तुम्हाला यातले गुण सगळे मिळून जातात. उष्णता, उष्णतावर सुद्धा बघा पहिलंच आहे तापमान आणि काल हा आलेख आहे. तापमान आणि काल आलेख आहे तो दिला जातो आणि या आलेखाचं वर्णन करा. या आलेखाचं वर्णन करा म्हणजे माहिती तुम्हाला एक्स अक्षावरती काय दिलं जातं, एक्स अक्षावर तापमान काल आणि वाय अक्षावरती तापमान दिलं जातं आणि आपल्याला माहिती आहे असा एक सेगमेंट आहे ए बी, असा एक सेगमेंट आहे, असा एक सेगमेंट आहे. तर इथे तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल, या आलेखामध्ये दिलेल्या तापमान आणि काल या आलेखामध्ये दिलेल्या सेगमेंट ए बी, सेगमेंट बी सी आणि सेगमेंट सी डी चं वर्णन करा, असा प्रश्न दिलेला असतो. म्हणजे या एबीच्या सेगमेंटच्या वर्णनाला 1 मार्क, बीसीच्या साठी 1 मार्क आणि सीडीच्या 1 साठी 1 मार्क, असे 3 गुण तापमान काल आलेखासाठी विचारलेच जातात. तुम्ही करून ठेवा. त्यानंतर या धड्यामध्ये विचारण्यासारखं काय आहे, पाण्याचे असंगत आचरण, सगळ्यात महत्वाचं पाण्याचे असंगत आचरण. यावर तुम्हाला प्रश्न विचारला म्हणजे काय, व्याख्या लिहा आणि यावर असणारी कारण खूपदा विचारतात. छान कारण आहे त्याच्यावरती बघा, थंड प्रदेशात तापमान 0 असलं तरी सुद्धा जलीय वनस्पती जिवंत राहतात. मग कारण काय, याचं उत्तर काय, पाण्याचं असंगत आचरण. आता पाण्याचं असंगत मग त्यात 2 पॉईंट तुम्ही लिहू शकता, खूप पॅरेग्राफच मोठा लिहिला पाहिजे असं नाहीये. थंड प्रदेशामध्ये तापमान किती असल्यानंतर डेन्सिटी, पाण्याची डेन्सिटी किती असते, जास्तीत जास्त किती झाल्यावर ते खाली जातं, मग वरती किती येतं, मग वरती बर्फ कधी तयार होतो, मग बर्फ तयार झाला की उष्णतेचा दुर्वाहक आहे किंवा सुवाहक आहे असं सांगायचं, मग खाली त्यामुळे थंडावा लागत नाही, खालचे जलचर जिवंत राहतात. याच्यावर बऱ्याचदा कारण विचारली जातात. पाण्याच्या असंगत आचरणावरती कारण विचारली जातात.
त्यानंतर याच प्रकरणात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे विशिष्ट उष्माधारकता यासाठी जी आकृती आहे 3 गोळ्यांची, ती 3 गोळ्यांची आकृती विचारली जाते आणि त्यावर छोटे छोटे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ती आकृती करून जावा. 2 मार्काला यातली उदाहरणं विचारली जातात. बदललेलं तापमान काढा, तापमानातील बदल तुम्हाला माहिती सूत्र, दिलेली उष्णता काढा, घेतलेली उष्णता काढा, सूत्र माहिती आहे, वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील बदल, यावरून आपण दिलेली उष्णता घेतलेली उष्णता काढू शकतो. असे छोटे छोटे 2 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये सुद्धा स्वाध्यायात तुम्हाला 2 ग्राफ दिले, दोन्ही ग्राफवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पॅरेग्राफवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. धड्यातला आहे तसा पॅरेग्राफ दिला जातो आणि त्यावेळी छोटे छोटे प्रश्न काढतात. प्रश्न क्रमांक 4 मध्ये किंवा पॅरेग्राफ देतात, मध्ये 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 रिकाम्या जागा देतात, ब्रॅकेटमध्ये आवश्यक असणारे शब्द देतात, एखादा शब्द एक्स्ट्रा देतात आणि कंसातील योग्य शब्द भरून पॅरेग्राफ पूर्ण करा, असंही या धड्यामध्ये दिलं जाऊ शकतं. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही या प्रकरणाचा अभ्यास करू शकता. आणि सगळ्यात पुढचा महत्वाचा म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन. प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर अपवर्तनाचे नियम. हे अपवर्तनाचे नियम जे आहेत ते 2च आहेत अपवर्तनाचे नियम, पण ते 2 आहेत ते 2 जसे पुस्तकात आहेत तसंच लिहिणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही अजिबात तुमच्या शब्दाने कुठल्याही गोष्टी लिहायच्या नाहीत, ऍड करायच्या नाहीयेत. नियम आणि व्याख्या जसे पुस्तकात आहेत तसेच तुम्ही लिहायला हवेत. त्यामुळे सायन्स विज्ञानचं वाचन करताना आपल्याला इतकं डिटेलमध्ये वाचन करायला पाहिजे, प्रत्येक ओळ समजावून घेऊन तुम्ही ते पुस्तक वाचा. अजून वेळ गेलेले नाहीये. 2 दिवसात एक धडा जर तुम्ही वाचून पूर्ण केला तरी सुद्धा तुमचा होण्यासारखा आहे. वर्षभर थोडस तुम्ही त्याचा अभ्यास केला, त्यामुळे आता भरभर वाचन होईल. मनापासून वाचा. यामध्ये बघा आता प्रकाशाचं अपवर्तन व्याख्या विचारली जाईल. प्रत्येक माध्यमातून प्रकाश अपवर्तित होत असताना त्याचे गुणधर्म कुठलं, त्याचं बिहेवियर काय, वर्तन कसं असतं, हा प्रश्न तुम्हाला 3 मार्कात आकृतीसह विचारला जाऊ शकतो. म्हणजे काय बघा, घन माध्यमातून विरल माध्यमात प्रकाश येताना काय होतं तुम्हाला माहितीये, किंवा विरल माध्यमातून घन माध्यमात येताना माहितीये तुम्हाला, विरल माध्यमातून घन माध्यमात येताना तो नॉर्मल कडे स्तंभिकेकडे वळतो. घन माध्यमातून विरल माध्यमाकडे जाताना स्तंभिकेपासून दूर जातो आणि 2 माध्यमाच्या बाउंड्रीवर जर तो लंब दिशेत आला, स्तंभिकेच्या दिशेने आला, तर त्याचं अपवर्तन होत नाही. त्यामुळे स्तंभिका आणि अपाती किरण यांच्यामध्ये जो कोन होतो तो शून्याचा होतो. लक्षात येते का? विरल माध्यमातून घन माध्यमात येताना स्तंभिकेकडे वळतो, घन माध्यमातून विरल माध्यमाकडे जाताना स्तंभिकेपासून दूर जातो आणि बाउंड्रीवर सरळच लंब आला तर त्याचं अपवर्तन होत नाही. हे जे बिहेवियर आहे, हे वर्तन आहे, ते बऱ्याचदा विचारलं जातं, आकृतीसह तुम्हाला विचारलं जातं 3 मार्कांच्यासाठी. प्रकाशाचे वेगवेगळ्या माध्यमातून अपवर्तन होताना वर्तन लिहा, असा प्रश्न असतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताऱ्यांचं लुकलुकणं. कारण विचारलं जातं, शास्त्रीय कारण. तारे का लुकलुकतात आणि ग्रह का लुकलुकत नाहीत, असे 2 वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला. या सगळ्याला कारण काय आहे? प्रकाशाचं अपवर्तन. आणि प्रकाशाचं अपवर्तन होत असताना वातावरण आपलं नेहमी स्थिर नसतं, त्यामध्ये कण सारखे हलत असतात, वातावरणात बदल होत असतो, त्यामुळे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सतत बदलत असतो आणि त्यामुळे ओरिजिनल पोझिशन तारेची आणि आपल्याला आभासी जी जाणवते ती वेगवेगळी असते आणि असं सतत सारखं सारखं होत असतं आणि म्हणून आपल्याला तारे हे लुकलुकताना दिसतात. असं सविस्तर आपण पॉइंट टू पॉइंट उत्तर लिहायचं, पॅरेग्राफ लिहू नका. पॉइंट प्रत्येक पॉइंटला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबरचे आकडे टाका किंवा ABCD टाका आणि त्यातल्या महत्वाच्या शब्दांना अंडरलाईन करा. पॉइंट वाईज उत्तर द्या, मार्क मिळून जातात. प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय, मग त्यामध्ये सुद्धा छोटे छोटे प्रश्न बऱ्यापैकी विचारले जातात. सगळ्याची तरंग लांबी विचारली जाते, आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या प्रकाशाची तरंग लांबी किती विचारली जाते, जास्तीत जास्त कुठला रंगाचा किरण जास्त वळतो, कुठल्या रंगाचा किरण कमी वळतो, किंवा तुम्हाला ती प्रकाशाचे अपस्करण प्रिझमची आकृती दिली जाते आणि त्या आकृतीला नावे द्या. मग आकृतीला नावे द्या म्हटलं की फक्त नावं द्यायची आकृतीला आणि कुठला नियम आहे, कुठली व्याख्या आहे, कुठली नैसर्गिक घटना यावरून तुम्ही सांगू शकता. मग प्रिझम दिला तुम्हाला, वेगवेगळ्या अँगल मध्ये कलर तुम्हाला डेव्हिएट झालेले दिसते, तेव्हा आपण अपस्करण म्हणतो. म्हणजे पांढरा प्रकाश किरण ज्या वेळेला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो किंवा प्रिझम मधून जातो त्यावेळेला त्याच्या मूळच्या घटकामध्ये काय होतं, त्याचं
स्प्लिटिंग होतं आणि वेगवेगळे आपल्याला किरण दिसतात. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रकाशाचं अपस्करण. घटना विचारल्यावर कोणती घटना आहे आकृतीवरून, आणि त्यात शेवटचं म्हणजे इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते स्पष्ट करा. अतिशय सुंदर हा पॉइंट आहे, इंद्रधनुष्याची निर्मिती. मग यात प्रिझम म्हणून कोण कार्य करतं? पावसाळ्यात तुम्हाला माहितीये पाण्याचे बबल्स असतात, पाण्याचे ड्रॉप्स असतात. ते ड्रॉप्स प्रिझम म्हणून काम करतात. त्यामध्ये पांढरा सूर्यप्रकाश जातो आणि त्यात सूर्यप्रकाश गेल्यानंतर त्याचं तिन्ही घटना घडतात. काय होतं त्याचं? अपवर्तन होतं म्हणजे रिफ्रॅक्शन होतं, रिफ्लेक्शन होतं आणि पुन्हा रिफ्रॅक्शन होतं, डिस्पर्शन पण होतं. रिफ्रॅक्शन होतं, डिस्पर्शन होतं, रिफ्लेक्शन होतं, परत रिफ्रॅक्शन होतं. अशा सगळ्या ज्या घटना आहेत त्या एकत्रित येतात आणि रेनबो तयार होतो. मग रेनबोचं फॉर्मेशन कसं होतं हे तुम्हाला विचारतात, आकृती देतात, ओळखा म्हणतात की कुठले नॅचरल इव्हेंट, नॅचरल फेनॉमिनन कोणता आहे, नैसर्गिक घटना कोणती आहे ओळखा आणि तिचं वर्णन करा. यामध्ये कोणत्या घटना इन्क्लूड आहेत हेही विचारतात. या रेनबोवरती तुम्हाला खूप छान प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा चॅप्टर आहे भिंग आणि त्याचे उपयोग. यामध्ये तुम्हाला दोन भिंगाचे प्रकार, आपल्याला कुठला अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स, याबद्दलच तुम्हाला माहिती विचारली जाणार आहे. मग यामध्ये सुद्धा आपल्याला रे डायग्राम काढायचे असतात. मग रे डायग्रामची आवश्यकता काय आहे? रे डायग्राम काढताना कोणकोणते 3 नियम घेतले जातात? हे 3 नियम कुणाशी रिलेटेड आहेत? तर हे 3 नियम किरणांशी, रेजशी रिलेटेड आहेत. कुठले रेज? तर इन्सिडेंट रेज, आपाती किरण. तुम्हाला माहिती आहे ते 3 नियम कुठले कुठले आहेत? प्रिन्सिपल ऍक्सिसला, मुख्य अक्षाला समांतर असणारं आपाती किरण रिफ्रॅक्शन नंतर, अपवर्तनानंतर मुख्य नाभेतून म्हणजे फोकस मधून जातो. फोकस मधून जाणारा आपाती किरण अपवर्तनानंतर पॅरलल जातो मुख्य अक्षाला, आणि ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा म्हणजे प्रकाशीय मध्यामधून जाणारा जो आपाती किरण असतो तो अपवर्तनानंतर दिशा न बदलता सरळ जातो. हे तिन्ही नियम आपल्याला रे डायग्राम साठी आहेत ते विचारले जाऊ शकतात आणि आकृतीसह विचारले जाऊ शकतात. किरणाकृती भिंगापासून, बहिर्गोल भिंगापासून प्रतिमा मिळवण्यासाठी जी किरणाकृती करतो त्या किरणाकृतीसाठी वापरण्यात येणारे 3 नियम लिहा, असा प्रश्न असतो. तर आपण आकृती काढायची आणि 3 नियम लिहायचे. त्यानंतर इथे रे डायग्राम्स आहेत, किरणाकृती अर्धी काढून दिली जाते. अर्धी आकृती काढून दिली जाते म्हणजे काय? समजा वस्तूचे स्थान च्या पलीकडे आहे, वस्तूची प्रतिमा मिळवण्यासाठी पुढे दिलेली आकृती पूर्ण करा, असाही प्रश्न असतो तुम्हाला. किंवा टेबल असतो, तो टेबल पूर्ण करा. त्यातले तुम्हाला 3 कुठले तर दिले जातात. उदाहरण बघा, वस्तूचं स्थान, प्रतिमेचा आकार, प्रतिमेचं स्वरूप. यापैकी तुम्हाला वस्तूचं स्थान देतील, प्रतिमेचा आकार देतील, प्रतिमेचं स्वरूप, प्रतिमेचं स्थान रिकाम्या जागेला ठेवतील. अशा प्रकारे 1, 2, 3 रिकाम्या जागा ठेवतील आणि सारणी पूर्ण करा असं विचारू शकतात. तर आपल्याला तो टेबल पाठ असणं महत्वाचं आहे. तुम्ही आकृत्या काढल्या की टेबल आपोआप लक्षात येईल, किंवा टेबल बघितला की आकृती काढता येईल तुम्हाला. त्यानंतर कार्टेशियन चिन्ह संकेत. कार्टेशियन चिन्ह संकेत सुद्धा महत्वाचे आहेत. भिंगाच्या कोणत्या बाजूला नेहमी वस्तू ठेवतात? तर डाव्या बाजूला. समांतर अंतर कुठून मोजली जातात? ऑप्टिकल सेंटर मधून, प्रकाशीय मध्यापासून. मग डाव्या बाजूचे अंतर धन असतात का, उजव्या बाजूचे धन असतात का, कुठली धन असतात? तर डाव्या बाजूची तुम्हाला माहिती आहे कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार ऋण असतात, उजव्या बाजूची धन असतात, वरची लंब असणारी अंतर वरची धन असतात, खालची ऋण असतात. हे जे कार्टेशियन चिन्ह संकेत आहेत हेही तुम्हाला 3 मार्काला विचारले जाऊ शकतात. आणि साधारणपणे आपण कार्टेशियन चिन्ह संकेत 9वीत सुद्धा शिकलेलो आहोत, त्यामुळे 10वीला फार वेगळं नाहीये हा भाग. भिंगाचं सूत्र हेही तुम्हाला विचारले जाऊ शकतं 1-2 मार्काला. भिंगापासून मिळणारं विशालन तुम्हाला सूत्र विचारलं जाईल, त्याच्यावर एक्झाम्पल एखादं विचारलं जाईल. आणि यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मानवी डोळ्यामध्ये होणारे दृष्टीदोष. आपल्याला या इयत्तेमध्ये 3 दृष्टीदोष आहेत. त्यापैकी लघुदृष्टी म्हणजेच नियर सायटेडनेस, दूरदृष्टी फार सायटेडनेस, आणि तिसरा म्हणजे वृद्ध दृष्टिता. यावर कसे प्रश्न विचारले जातात? तर बघा, एक्झाम्पल नियर सायटेडनेस किंवा मायोपिया असं तुम्हाला शब्द तिथं देणार नाहीये. नॉर्मल आय देतील, म्हणजे जो ज्याला कुठलाही दोष झाला नाही त्याची आकृती देतील, आणि दोष झालेल्या डोळ्याची एक आकृती देतील.
म्हणजे डिफेक्टेड आय देतील. जवळची वस्तू दिसत आहे असं एक व्यवस्थित देतील आणि डोळ्यामध्ये दोष झालेला आहे अशी एक आकृती देतील आणि त्या आकृतीवरून विचारतील तुम्हाला या डोळ्यामध्ये असणारा दृष्टी दोष ओळखून लिहा. आपल्याला माहितीये मध्येच इमेज तयार झाली भिंग आणि पडदा याच्यामध्येच इमेज तयार झाली तर लघुदृष्टी, मग इथेच इमेज तयार झालेली दाखवतील. असं जर झालं तर आपण लघुदृष्टीता म्हणतो. मग त्याची 2 कारणं लिहा, ओळखा, 2 कारणं द्या. 3 मार्क झाले. आता 2 मार्क राहिले त्यातला 1 मार्क तुम्हाला यातला हा दोष दूर करण्यासाठी कोणता भिंग वापरला जातो याच्यासाठी 4 मार्क म्हणजे एकूण 4 मार्क झाले. मग 5वा मार्क काय? 5वा मार्क आकृती दुरुस्त करून काढा, म्हणजे भिंग वापरून आकृती दुरुस्त करून लिहा. अशा प्रकारे हा प्रश्न 5 मार्काला येऊ शकतो. हा येईल किंवा पुढचा येईल दूरदृष्टीता. यामध्ये दोष असलेला डोळा दिला जाईल म्हणजे पडद्याच्या मागे प्रतिमा तयार झालेली दिसेल. कुठला दोष आहे ओळखा विचारतील, कारण विचारतील आणि कशाने दूर केला जातो हे विचारतील. आकृती दुरुस्त करून काढा असं विचारतील. 5 मार्काला हा प्रश्न येईल. एका बोर्डाच्या पेपरला फरक आला होता याच्यावरती, दूरदृष्टीचा आणि लघुदृष्टीचा याचा फरक लिहा. मग 2 तुम्ही रिझन लिहू शकता, यात कुठला भिंग वापरतात, यात कुठला भिंग वापरतात करू शकता, तुम्ही लिहू शकता आणि दोष कोणते आहेत ओळखू शकता. असं तुम्ही 2 फरकाचे मुद्दे इथे लिहू शकता. म्हणजे हे तर तुम्हाला 5 मार्काला 2 पॉईंट येतील. आणि तिसरा जो दोष आहे दूरदृष्टीचा तुम्हाला 2 मार्काला टिपेसाठी येऊ शकतो. टीप लिहा दूरदृष्टीचा. त्यानंतर अंतर्गोल भिंगाचे उपयोग. मग उपयोग लिहिताना आपण काय लिहायचं, मार्क बघून लिहायचं. उपयोग 2 गुणाला उपयोग असेल 2 मार्कांसाठी तर आपण फक्त जे महत्वाचे पॉइंट्स आहेत तेवढे लिहायचे. पण जर 3 मार्काला किंवा 4 मार्काला उपयोग असेल तर 4च्या 4 उपयोग लिहायचे पण एक्सप्लेन करायचे ते उपयोग. एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते. आपण काय म्हणतो, अंतर्गोल भिंगाचा वापर दरवाजातील नेत्रदर्शिका हे छोटे संरक्षक उपकरणात वापरलं जातं. संरक्षण उपकरणात वापरलं जातं. मग तिथे कसा वापरला जातो ते स्पष्ट करायचं. ज्याच्या साहाय्याने दरवाजाच्या बाहेरील परिसराचे अधिकाधिक विस्तीर्ण दृश्य पाहणे शक्य होते. या उपकरणामध्ये 1 किंवा अधिक अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो. असं आपण एक्सप्लेन करायचा उपयोग. जास्त गुणानं असेल तर 3 गुणानं असेल, 2 गुणानं असेल तर फक्त एवढंच सांगा वैद्यकीय उपकरणात वापरतात, स्कॅनर मध्ये वापरतात, दरवाजाच्या नेत्रदर्शिकेमध्ये वापरतात, चष्म्यामध्ये, विजेरीमध्ये, कॅमेरामध्ये. एवढं तुम्ही 2 मार्काला लिहिले तरी चालेल. मार्क बघून तुम्ही उत्तर लिहायचं म्हणजे पॉइंट वाढवायचे. त्यानंतर दृष्टी सातत्य म्हणजे काय त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रंगांध व्यक्ती कुणामुळे रंगांध. एका व्यक्तीला दिवसा सगळं स्पष्ट दिसतं, रात्री पण स्पष्ट दिसतं, म्हणजे दृष्टी सुंदर आहे तिची पण तिला रंगामध्ये फरक करता येत नाही. कारण म्हणजे तो छोटा पॅरेग्राफ आपल्या नजरेतून सुटतो पण त्यावर तुम्हाला छोटे छोटे प्रश्न विचारले जातात. रंगामध्ये वेगळेपणा करण्यासाठी, वर्गीकरण करण्यासाठी कुठले पेशी किंवा कुठले सेल असणं आवश्यक आहे. 1 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे हा छोटा पॅरेग्राफ शेवटी धड्याचा असला तरी तुम्ही सोडू नका, याच्यावर बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि आता सगळ्यात मोठा धडा म्हणजे धातू विज्ञान. या धातू विज्ञानमध्ये सुद्धा महत्वाचं म्हणजे धातूचे रासायनिक भौतिक गुणधर्म बऱ्यापैकी तुम्हाला अगोदरच्या वर्गामध्ये झालेलेच आहेत, ते तुम्हाला लिहिता येतात. पण धातूची अभिक्रियाशीलता श्रेणी आकृती काढतात आणि त्या आकृतीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे काय, अतिक्रियाशील धातू कोणता आहे आकृतीचं निरीक्षण करून घ्या, मध्यम क्रियाशील कोण आहे, कमी क्रियाशील कोण आहे. फक्त तिथे आकृती दिलेली असते, फक्त त्यावरचं वाचायचं, ओळखायचं आणि उत्तर द्यायचं. असा त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर धातूचं सहतीकरण करण्याच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्यापैकी आपल्याला माहितीये गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. यामध्ये कोणती पद्धत वापरतात? गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीमध्ये विर्ली टेबल पद्धत आहे, जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत आहे, चुंबकीय विलगीकरण पद्धत, फेनतरण पद्धत, अपक्षालन पद्धत. या पद्धतीपैकी सगळ्यावर टिप लिहा असं येणार नाही, वर्णन करा असं येणार नाही, आकृती देते. धातूचं वेगळं सहतीकरण करणारी कुठली प्रक्रिया इथे वापरलेली आहे आकृतीवरून स्पष्ट करा.
आकृतीच्या भागाला नावे द्या आणि कशा प्रकारे संहतीकरण केलं जातं असं द्या. प्रत्येक वेळेला आकृती काढून वर्णन करा असं असेल नाही. आकृती देऊन प्रश्न विचारतील, त्यामुळे तुम्ही आकृती करून उत्तराकडे जा. वाचताना सुद्धा अगोदर आकृतीचं निरीक्षण करायचं आणि मग पुस्तकातला पॅरेग्राफ वाचायचा. सहजपणे तुम्ही त्याच्यावरून 4 वाक्य लिहू शकता. आकृतीवर काय काय वापरले, नावं दिलेली असतात, त्या नावावरून काय कुठल्या कुठल्या वस्तू वापरलेल्या आहेत, कसं याच्यामध्ये धातू पोहोचलेला आहे, पाणी कसं सोडलेलं आहे, पाणी सोडलं तर काय होईल, हलके कण पाण्याबरोबर कसे निघून जातील, जड कण कसे अडकून राहतील, हे आपण आकृतीवरून स्पष्ट करू शकतो. असं एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. असं प्रत्येक आकृतीचा अगोदर रीडिंग करा आणि आकृतीवरून वाक्य तयार करा. सहजपणे तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देता येईल त्या प्रक्रियेचं. आणि बॉक्साईटचं संहतीकरण अगदी विचारतात. संहतीकरणाच्या 2 पद्धती आपण यावर्षी शिकणार आहोत. एक आहे बेअर्स प्रोसेस आणि दुसरी आहे हॉल्स प्रोसेस. दोघांच्या मध्ये सुद्धा अपक्षालनच केलं जातं, धातू भिजवला जातो, पण दोघांच्या मध्ये वापरण्यात येणारा रासायनिक पदार्थ फक्त वेगळा आहे. बेअर्स प्रोसेस मध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन वापरतो आणि हॉल्स प्रोसेस मध्ये सोडियम कार्बोनेटचं सोल्युशन वापरतो. त्या दोन्हीपैकी एखादी पद्धत तुम्हाला नक्की विचारली जाईल. दोघांच्या मध्ये सुद्धा संहतीकरण होतं आणि अॅल्युमिना तयार होतो, Al2O3 तयार होतं, अॅल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं, पण अजून आपल्याला अॅल्युमिनियम धातू मिळत नाहीये. मग या अॅल्युमिनियम पासून म्हणजे अॅल्युमिनियम ऑक्साईड पासून आपल्याला अॅल्युमिनियम मिळवायचं असेल धातू, तर त्याचा आपण क्षपण करतो. त्या अॅल्युमिनियमचं विद्युत अपघटनी क्षपण जे करतो, त्या क्षपणाची आकृती विचारली जाते. त्या आकृतीचा सराव करा तुम्ही. एनॉड म्हणून कुणाचा यूज केला जातो, कॅथोड म्हणून कुणाचा यूज केला जातो, म्हणजे धनाग्र म्हणजे कोण, ऋणाग्र म्हणजे कोण असतं, त्यामध्ये तुम्हाला बरेच रिझन विचारले जातात. मेल्टिंग पॉइंट म्हणजे द्रवणांक कमी करण्यासाठी त्या धातूपासून द्रवणाचा 2000 जवळचा द्रवणांक असतो, तो कमी करण्यासाठी त्यामध्ये कुठले कुठले केमिकल्स घातले जातात हे विचारलं जातं. तुम्हाला माहिती आहे फ्लुओरस्पॅन घातलं जातं, क्रायोलाइट घातलं जातं. विद्युत अपघटनी क्षपण करताना इलेक्ट्रोलाइट मध्ये क्रायोलाइट आणि फ्लुओरस्पॅन घालतात. कारण काय असं विचारतात. आपल्याला माहिती आहे द्रवणांक साधारणपणे 1000 पर्यंत कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर धनाग्र म्हणून ग्राफाईटचे रॉड वापरले जातात. ते वरचेवर का बदलले जातात? तर जेव्हा क्षपण होतं त्यावेळेला ऑक्सिजन जाऊन त्या धनाग्रावर जमा होतो आणि ते धनाग्र असतं ग्राफाईटचं, म्हणजेच कार्बनच्या अपरूपाचं असतं ते. मग कार्बन बरोबर ऑक्सिजनचा संयोग होतो, कार्बन डायऑक्साईड होतं त्याचं तयार, ऑक्सिडीकरण होतं, त्याचं झिजू होते आणि त्यामुळे ते खराब होतात. म्हणून हे धनाग्र वरचेवर बदलावे लागतात. हेही तुम्हाला छोटे कारण विचारलं जातं याच्यामध्ये. अॅल्युमिनाचं विद्युत अपघटन करत असताना, विद्युत अपघटनी क्षपण करत असताना धनाग्र वरचेवर बदलले जातं, तसं कारण विचारलं जातं. म्हणजे या एका पॅरेग्राफ मध्ये क्षपणामध्ये तुम्हाला किती प्रश्न छोटे छोटे विचारले जातात बघा. कारण 2 विचारतात. त्यानंतर धनाग्र अभिक्रिया लिहा, त्यातली ऋणाग्र अभिक्रिया लिहा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर क्षरण म्हणजे काय विचारलं जाऊ शकतो. या क्षरणामध्ये तुम्हाला मग क्षरण जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल, होऊच नाही यासाठी काय करावेत उपाय, तर जनरली तुम्ही सगळे उपाय सांगू शकता. सहज तुम्हाला माहिती आहेत, घरी वापरतो ते तेल लावायचं, कलर करायचा. पण ते सोडून कुठले उपाय केले जातात, तर आपल्याला माहिती आहे जस्त विलेपन करणं. या शब्दामध्येच लपलेला आहे. काय बरं जस्त विलेपन, कुणाचं विलेपन तर जस्ताचं विलेपन. म्हणजे फार अभ्यास करावा लागणार नाही, त्या शब्दामध्येच उत्तर सापडले. जस्ताचं विलेपन केलं जातं लोखंडावर आणि फुलावर. दुसरा काय उपाय, कथिलीकरण, टिनिंग करणं. कथिलीकरण टीनचा लेप दिला जातो. कथिलीकरण म्हणजे तुम्ही त्याला कलरी करणं, याने सुद्धा आपण क्षरण रोखू शकतो. त्यानंतर धनाग्रीकरण आपल्याला 9वीला झालेलं आहे. धनाग्रीकरण, विद्युत विलेपन आणि संमिश्रीकरण. मग संमिश्रीकरण म्हणजे संमिश्र तयार करायचं. मग संमिश्र म्हणजे काय, एक धातू आणि एका धातू यांचं एकजिन्सी मिश्रण, होमोजिनस मिक्सचर म्हणजे संमिश्र. आणि या संमिश्राचे आपल्याला इथं उदाहरण दिले पुस्तकामध्ये, ती लक्षात ठेवा उदाहरण, कारण तुम्हाला ते कोरिलेशनला, सहसंबंधाला हे विचारलं जाऊ शकतं. उदाहरण आहे बघा, संमिश्र ब्रॉन्झ. ब्रॉन्झ हे कुणाकुणापासून तयार झालेलं आहे, तर 90% तांबे, 10% कथी. मग तुम्हाला ब्रॉन्झचं सगळं उत्तर देतील. ब्रॉन्झ इज इक्वल टू तांबे आणि कथी, आणि त्याला तुम्हाला दुसरा कुठला शब्द दिला जाईल तर स्टील.
आणि पुढे रिकामी जागा असेल, मग त्यासाठी आपल्याला पुढचे त्यातले घटक माहित असायला हवेत. स्टील मध्ये कोण कोण वापरलं जातं, लोह, क्रोमियम, कार्बन. त्यामुळे हे 2 उदाहरण पुस्तकातली तुम्ही लक्षात ठेवा, पुस्तकाच्या बाहेरचं काही विचारणार नाहीये तुम्हाला. आणि शेवटचा कार्बनी संयुगे, हाही महत्वाचा आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणजे इलेक्ट्रॉन, कार्बनचं महत्व काय, कार्बनचे विशेष गुणधर्म काय आहेत, अनेक संयुग कार्बनची का तयार होतात, कुठल्या वैशिष्ट्यामुळे. तर आपल्याला माहिती आहे संयुजा 4 आहेत, इलेक्ट्रॉन घेत नाहीये, तर अनेक अणू बरोबर तो काय होतो, सहसंयुज बंध तयार करतो. सहसंयुज बंध करण्याची त्याला क्षमता असल्यामुळे अनेक संयुग तयार होतात. मल्टिपल बॉन्ड्स तयार करतो, एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी सहसंयुज बंध तयार करतो. म्हणून सुद्धा कार्बनचे संयुग अनेक तयार होतात. हे आपण सांगायचं. म्हणजे कार्बनचे गुणधर्म थोडक्यात सांगायचे. वेगवेगळे जे संयुग आहेत त्यांचे रेणुसूत्र तुम्हाला माहिती आहेत. ती रेणुसूत्र ह्याच्यामध्ये काय विचारलं जातं, आता कार्बनी संयुग म्हणजे कार्बनचा समावेश असणार आहे. पण मी एक तुम्हाला उदाहरण सांगते, ऑक्सिजन काय कार्बनी संयुग नाहीये, पण ऑक्सिजनचा रेणू कसा तयार होतो, ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र येतात. का 2 अणू एकत्र येतात, तर ऑक्सिजन हा अणू इलेक्ट्रॉन देत नाही किंवा घेत नाही, तर तो काय करतो, एकमेकांबरोबर शेअर करतो. म्हणजे एकमेकांच्या भागीदारीमध्ये इलेक्ट्रॉन्स देतो घेतो तो, आणि त्यांच्यामध्ये 2 ऑक्सिजनच्या अणूमध्ये सहसंयुज बंध तयार होतो आणि रेणू तयार होतो. मग त्याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कसं काढायचं, ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. म्हणजे इथे तुम्हाला या प्रकरणामध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढा, हा एक प्रश्न विचारला जाऊ शकेल. मग याच्यामध्ये ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघा, ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे, बघा आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये ऑक्सिजनच्या, मला वाटतं दिसतंय तुम्हाला, इलेक्ट्रॉन ऑक्सिजन आहे, त्याच्या बाह्यतम कक्षामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे, 1 2 3 4 5 6. त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी अजून 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळे हा एक ऑक्सिजन दुसऱ्या ऑक्सिजन बरोबर इलेक्ट्रॉनचं संधान करतो, शेअरिंग करतो. कसा करतो बघा, हा दुसरा ऑक्सिजनचा अणू आहे, त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन. याही ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, याही ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तेव्हा हा ऑक्सिजन या ऑक्सिजन बरोबर इलेक्ट्रॉन शेअरिंग करतो आणि बघा हा या ऑक्सिजनचा आउटरमोस्ट, त्यामुळे इकडच्या ऑक्सिजन मधून एक इलेक्ट्रॉन इथे येतो, इकडच्या ऑक्सिजन मधून एक इलेक्ट्रॉन इथे येतो, आणि त्याचे दिलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5, असं दोघांचं पण ऑक्टेट कम्प्लीट होतं, अष्टक होतं. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अष्टपूर्ण होतं. आणि त्यांच्यामध्ये जो तयार झालेला बंध आहे तो कुठला आहे, सहसंयोज बंध. अशा प्रकारे दोघांच्या सहसंयोज बंध तयार होतो. मग हा जो सहसंयोज बंध आहे म्हणजे इलेक्ट्रॉन शेअरिंग आहे, ते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरने दाखवा, असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. मग तो कसा दाखवायचा, तर आपण संज्ञा घ्यायची ऑक्सिजनच्या अणूची संज्ञा घ्यायची. इथे ऑक्सिजन आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स डॉट ने दाखवायचे. बघा 1 2 3 4 5 आणि 6, 1 2 3 4 5 आणि 6, हे दोघं एकत्र येतात आणि दोघांच्या मध्ये सहसंयुक्त बंध तयार होतात. इथे आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कसं दाखवणार, ऑक्सिजन इकडून एक इलेक्ट्रॉन येणार आणि इकडून एक इलेक्ट्रॉन, हे त्यांच्यात शेअर होणारे इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4 बघा 1 2 3 4 5 6 7, प्रत्येकाचा ऑक्टेट कंप्लीट झालेला. असं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर त्यानंतर यात काय विचारलं जाईल आता,
हायड्रोकार्बन म्हणजे काय? हायड्रोकार्बन म्हणजे काय? हायड्रोकार्बनचं वर्गीकरण करा. तर हायड्रोकार्बन ज्या कार्बनी संयुगामध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे दोनच मूलद्रव्य असतात त्यांना आपण हायड्रोकार्बन म्हणतो. मग त्याचे वर्गीकरण दोन महत्वाचे टाईप कुठले प्रकार कुठले हायड्रोकार्बनचे? तर संतृप्त हायड्रोकार्बन आणि संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय? आणि असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल म्हणजे दुहेरी बंध असेल किंवा तिहेरी बंध असेल म्हणजे बहुबंध असेल तर त्याला असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणायचं. मग संतृप्त हायड्रोकार्बनला आपण अल्केन म्हणतो. अल्केन. असंतृप्त हायड्रोकार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल कार्बन कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड असेल दुहेरी बंध असेल तर त्याला अल्कीन म्हणायचं. बघा पहिला अल्केन दुसरा अल्कीन आणि तिसरा अल्काईल. हायड्रोकार्बनचे प्रकार बघा दोन संतृप्त संतृप्त मध्ये कार्बन कार्बन मध्ये एकेरी बंध असतो त्याला आपण अल्केन म्हणतो. कार्बन कार्बन मध्ये दुहेरी बंधामध्ये असंतृप्त हायड्रोकार्बन आहे त्याला अल्कीन म्हणतात. आणि कार्बन कार्बन मध्ये तिहेरी बंध आहे त्याला अल्काईल म्हणतात. अशा प्रकारे हे तीन आहेत अल्केन अल्कीन आणि अल्काईल. हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला अल्केनचा जनरल फॉर्म्युला सर्वसाधारण सूत्र. मग अल्केनची सिरीज असते ते अल्केनची सिरीज ही मूळ मग त्यामध्ये सगळ्यात लहान हायड्रोकार्बन मिथेन. मिथेन पासून ही सिरीज तयार होते. मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन कशा नावं देण्यात आली की मग सुरुवातीला जे मिथेन इथेन प्रोपेन अशी शास्त्रज्ञांना दिली पण जसे जसे कार्बनचे संयुग वाढत गेले तसे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स वाढत गेले. प्रत्येकामध्ये कार्बनची संख्या वाढत गेली. इथे एकच कार्बन मिथेन मध्ये एकच कार्बन इथेन मध्ये दोन कार्बन प्रोपेन मध्ये 3 ब्युटेन मध्ये 4 पेंटेन मध्ये 5 पेंटेन मध्ये 5 कार्बन हेक्सेन 6 कार्बन. कार्बनच्या संख्येप्रमाणे नाव देण्यात आली आणि मूळ कोण हायड्रोकार्बन तर अल्केन सिरीज. मग अल्केन सिरीज मधला जसा जसा एक एक हायड्रोजन निघून जाईल तसं तसं त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड निर्माण झाला कार्बनमध्ये आणि अल्कीन तयार झाला. अजून हायड्रोजन निघून गेला ट्रिपल बॉन्ड तयार होणार आणि अल्काईल. अशा प्रकारे अल्केनचा जनरल फॉर्म्युला पुढचं जे संयुग आहे त्याचं रेणूसूत्र मिळवण्यासाठी फॉर्म्युला सूत्र CnH2n + 2 हा अल्केनचा जनरल फॉर्म्युला. अल्कीनचा जनरल फॉर्म्युला काय आहे CnH2n आणि अल्काईनचा फॉर्म्युला काय आहे बघा CnH2n मायनस. हे जनरल फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. यामध्ये तुम्हाला सगळ्या संयुगाचे फॉर्म्युले मिळतील. सगळ्या कार्बनचे रेणूसूत्र या फॉर्म्युला. सी म्हणजे कोण Cn. Cn म्हणजे कार्बनची संख्या म्हणजे Cn. उदाहरण तुम्हाला सांगतोय समजा n बरोबर आपण 1 घेतली n बरोबर 1 घेतली म्हणजे कार्बनची संख्या 1 घेतली या सूत्रामध्ये आपल्याला संयुगाचे रेणूसूत्र मिळतं. कार्बनच्या ऐवजी मी काय कार्बनची संख्या किती घेणार यांच्या ऐवजी 1 म्हणजे C1 H2n 2n म्हणजे 2 into 1 n म्हणजे नंबर ऑफ कार्बन 2 गुणिले n 2 गुणिले 1 घ्यायचे 2 गुणिले 1 अधिक 2 म्हणजे काय म्हणतो बघा सूत्र C1 1 द्यायची काय प्लस काय H 2 into 1 2 प्लस 2 प्लस किती झालं 4 म्हणजे अशा प्रकारे पहिल्या छोट्या हायड्रोकार्बनचा आपल्याला रेणूसूत्र मिळालं CH. कार्बनची संख्या ठरवायची. समजा कार्बनची संख्या 2 घेतली तुम्ही बघा मी इथं घेऊन दाखवते. किती घेतली 2 घेतली म्हणजे Cn यांच्या ऐवजी मी तो 2 घेणार C2 यांच्या ऐवजी
2 इंटू यांच्या ऐवजी इथं म्हणजे C2H4 प्लस 2 4 प्लस 2 6 हा दुसरा हायड्रोकार्बन आपल्याला मिळाला बघा. पहिला आपल्याला मिथेन मिळाला, दुसरा इथेन C2H6. अशा प्रकारे या सूत्रात आपण कार्बनची संख्या यांच्या ऐवजी कार्बनची संख्या वाढवत पुढचे आपल्याला काय मिळतात, रेणूसूत्र मिळतात. हे सगळे जनरल फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. अल्केन, अल्कीन आणि अल्काइनचे. त्यानंतर यामध्ये महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे क्रियात्मक गट, फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप कोणते आहेत ते प्रॅक्टिस करायचे, खूप जास्त नाहीयेत आपल्याला. एक आहे हॅलोजनचा फंक्शनल ग्रुप, संक्षिप्त नाव काय त्याचं, क्लोरो, ब्रोमो, आयोडो. मग हे जे फंक्शनल ग्रुप किंवा क्रियात्मक गट म्हणजे काय, तर अणू किंवा अणूचा गट काय करतो, हायड्रोकार्बन मध्ये एखाद्या हायड्रोजनची जागा घेतो आणि तिथे तो जाऊन बसतो आणि त्यामुळे त्या संयोगाचे गुणधर्म बदलतात. हे जे क्रियात्मक गट आहेत त्यात हॅलोजन. हॅलोजन हे आपण सुरुवातीला लिहितो नाव लिहिताना, मग त्याचा शॉर्ट फॉर्म कसा लिहायचा, क्लोरो, ब्रोमो, आयोडो. दुसरा फंक्शनल ग्रुप कुठला आहे तर ऑक्सिजन. ऑक्सिजन मध्ये कुठले कुठले आहेत, अल्कोहोल आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, इथर, इस्टर. आणि तिसरा फंक्शनल ग्रुप कुठला, अमीन, नायट्रोजनचा. हे फंक्शनल ग्रुप तुम्ही पाठ करा, त्याचे तुम्ही चिन्ह स्ट्रक्चरल फॉर्म्युलेज पाठ करा, शॉर्ट संक्षिप्त नाव काय आहे ती पाठ करा तुम्ही. अत्यंत महत्वाचं आहे ते सुद्धा, कारण आपल्याला ते वापरून IUPAC नामकरण करायचं आहे. कार्बनी संयुगाचं IUPAC नामकरण करायचं आणि ते करण्यासाठी आपल्याला फंक्शनल ग्रुप म्हणजे क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव माहित असणं आवश्यक आहे. रेणूसूत्र, रचना सूत्र माहित असणं आवश्यक आहे. IUPAC नाव कशी द्यायची, आता मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन दाखवते IUPAC नाव कसं द्यायचं ते. IUPAC नाव द्यायचं असेल तर आपल्याला त्याचे जनक 3 घटक असतात. जनक म्हणजे अल्केन. कोणता अल्केन आहे, मी तुम्हाला अल्केन हे मूळ हायड्रोकार्बन म्हणून सांगितलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात छोटा कोण, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन. ही नावं पाठ असणं आपल्याला आवश्यक आहे. त्याला आपण जनक हायड्रोकार्बन म्हणतो. आणि जनक हायड्रोकार्बन माहित असला की तो जो फंक्शनल ग्रुप किंवा क्रियात्मक गट लागलेला आहे त्याचं नाव पुढं किंवा मागं द्यायचं असतं. तुम्हाला इंग्लिश मध्ये प्रफिक्स आणि सफिक्स माहिती आहे. प्रफिक्स कुठे लावतात, सफिक्स कुठे लावतात हे माहिती आहे तुम्हाला. पुढे लावतात, पुढे लावतात म्हणजे मूळ नावाच्या पुढे लावतात त्याला तुम्ही प्रत्यय म्हणता आणि अगोदर लावतात त्याला उपसर्ग म्हणतात. मग त्याप्रमाणे जनक नाव द्यायचं आणि इतर सगळे फंक्शनल ग्रुप म्हणजे फक्त हॅलोजन फंक्शनल ग्रुप सोडला बाकीच्या फंक्शनल ग्रुपचं संक्षिप्त नाव आपण उजव्या बाजूला द्यायचं जनकाच्या, आणि हॅलोजन जे आहे त्याचं संक्षिप्त रूप मात्र जनकाच्या डाव्या बाजूला द्यायचं. नामकरण कसं करतात त्याचं उदाहरण तुम्हाला मी एक घेऊन दाखवते इथं बघा. IUPAC नामकरण कसं करायचं, आपल्याला स्ट्रक्चर दिला कसं, CH3, CH2, CH2, CH आणि CH3. एक मिनिट मी जरा करून बदलते. CH3, CH2, CH2, CH, CH3 आणि फंक्शनल ग्रुप कनेक्ट झाले. फंक्शनल ग्रुप कनेक्ट झाल्यावर CH3, CH2, CH2, CH, CH. प्रत्येक ठिकाणी H2 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 आहे. प्रत्येक कार्बनला 3 हायड्रोजन आहेत. मध्य कार्बनला इथे H2 आहे, 2 हायड्रोजन आहे, इथे 2 हायड्रोजन आहे, पण इथे मात्र एकच हायड्रोजन आहे. का, क्रियात्मक गटाने घेतली. Cl आहे, Cl म्हणजे कुठल्या गटाला, हॅलोजन मध्ये. हॅलोजन मधला कोण आहे, क्लोरीन आहे. मग याचा आपल्याला IUPAC नेम जर द्यायचं असेल तर या चेनमध्ये संख्या मोजायची. फक्त एकच उदाहरण देते कसं द्यायचं, तर असं आपण स्ट्रक्चर लिहायचं, त्यातली कार्बनची संख्या मोजायची. किती कार्बन आहे तिथे, 1 2 3 4 5. 5 कार्बन आहे, 5 कार्बन आहेत म्हणजे
आता पेरेंट अल्केन म्हणजे जनक अल्केन 5 कार्बन असले की पेंटेन झाला. जनक कोण आहे? जनक अल्केन पेंटेन आहे. फंक्शनल ग्रुप कोण आहे? हॅलोजन. हॅलोजन मधला कोण आहे? क्लोरो. क्रियात्मक गुण आहे गॅस. असं हे ओळखायचं अगोदर कार्बनची संख्या मोजायची. संख्येवरून जनक अल्केन कोण आहे तो बघायचा. त्याप्रमाणे त्याचं नाव लिहायचं. कुठला फंक्शनल ग्रुप लागलेला आहे, क्रियात्मक गट लागलेला आहे ते लिहायचं. इथं फंक्शनल ग्रुप लागलेला आहे क्लोरो, त्यामुळे मी इथं क्रियात्मक गट डॅश सीएल क्लोरो असं लिहिलं. आणि आता एकच मिनिट सर, आपण काय करायचं आता बघा, तर मोजायचं. काय मोजायचं? कार्बनची संख्या मोजलेली आहे, पण आता नंबरिंग करायचं. कार्बन कसं नंबरिंग करायचं, तर जिकडे फंक्शनल ग्रुप जवळ आहे तिकडून नंबरिंग करायचं. बघा इकडून मी नंबरिंग केलं तर 1 2 3 4 चौथ्या नंबरला फंक्शनल ग्रुप आहे, तर ते नंबरिंग करायचं नाही. इकडून केलं तर 1 2 3 4 5 कुठल्या नंबरला क्लोरीन जवळ आहे, तर 2 नंबरला क्लोरीन जवळ आहे. त्यामुळे आता इथं आपल्याला माहिती आहे हॅलोजन जर असेल तर तो पेरेंटच्या अगोदर नाव द्यायचं, म्हणजे कोणत्या बाजूला? डाव्या बाजूला. आणि इतर सगळे फंक्शनल ग्रुपचं नाव उजव्या बाजूला द्यायचं. त्यामुळे इथे नाव काय म्हणायचं? 2. 2 नंबरला लागलाय म्हणून 2. फंक्शनल ग्रुप काय? क्लोरो. क्लोरो. आणि पेरेंट किंवा जनक कोण आहे? पेंटेन. 2 क्लोरोपेंटेन. अशा प्रकारे आपण आरपीएससी नाव देऊ शकतो. जे स्वाध्यायामध्ये आहेत उदाहरणं तीच उदाहरणं करून जावा, त्याच्यापेक्षा वेगळे तुम्हाला याच्यामध्ये विचारली जाऊ शकत नाही. आणि शेवटचा यातला चॅप्टर आहे तो म्हणजे अवकाश मोहीम. या अवकाश मोहीमध्ये 2च पॉईंट सांगते आणि थांबते. माझं झालंय सगळं. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय विचारतात? पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? त्यानंतर जो 137 पानावर उपग्रहाचे प्रकार, उपग्रहाचे कार्य आणि भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नावं, हाही पॉइंट महत्वाचा आहे. 3 मार्काला तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न यावर येऊ शकतो. हे विचारलं जाईल. आणि कक्षांचे वर्गीकरण, उंचीनुसार कक्षांचे वर्गीकरण कोणते आहे, हाही प्रश्न महत्वाचा आहे. हाही पॉइंट यामधला महत्वाचा आहे. कक्षांचं वर्गीकरण आकृतीवरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि अवकाशातील कचरा आणि त्याचं व्यवस्थापन यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे आपण सगळं पुस्तक कव्हर केलेलं आहे. महत्वाचे पॉइंट्स बऱ्यापैकी बघितलेले आहेत. एवढ्या कालावधीमध्ये सगळं पुस्तक कसं डिटेलमध्ये आपल्याला कव्हर करता येत नाहीये, तरी सुद्धा सांगते परीक्षेला जाता जाता तुम्ही स्वाध्याय करणं महत्वाचं आहे. माझं पूर्ण एक्सप्लेनेशन करून झालेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना, उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी इथं थांबते. अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण 1 सव्वा तास आपण विज्ञान भाग 1 संदर्भामध्ये या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला. आणि मराठी माध्यमाच्या आणि सेमी माध्यमाच्या दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असं आपण अगदी डिटेलमध्ये प्रत्येक घटक निहाय त्याच्यातल्या बारीक सारीक बाबी या सगळ्या गोष्टीवर तुम्ही डिटेल असं मार्गदर्शन केलं. याचा उपयोग आपल्या खानापूर तालुक्यातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निश्चित होईल असं मला वाटतंय. आपण या ठिकाणी आला, सहभाग घेतला आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमच्या शाळेतले मुख्याध्यापक, शाळा आणि सर्वच विद्यार्थी सहभागी या सर्वांचं मी आभार मानून हा आजचा परीक्षेला सामोरे जाताना हा पुष्प आठवं जे होतं हे आता मी संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद मॅडम. सर 1 मिनिट.
मला हा बोलायचं होतं जरा. बोला बोला. बोलू शकते? हा बोला. किंवा पुढची आपण असं ऑफलाईन जर 4 शाळा एकत्र घेऊन मार्गदर्शन ऑफलाईन केलं तर जरा बरं पडेल. ओके ओके एक करूया करूया. आठवड्यातून महिन्यातून एखादं लेक्चर ठेवलं तर बरं पडेल असं करण्यापेक्षा. ओके ओके चांगली आहे, सूचना चांगली आहे. एक आपण पुढल्या वर्षी प्रयत्न करूया तसं. 4 शाळा एकत्र घ्यायच्या आणि शिक्षक वाटून द्यायचे सर. हा 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 ठीक आहे ठीक. चालेल. महिन्यातून एखादं. ओके ओके धन्यवाद. ओके ठीक. धन्यवाद सर.